गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मुंबई. गुड मॉर्निंग. आज सगळ्यांचं इथं वेलकम आहे, स्वागत आहे. आज जे पण स्टार अचीवर आहेत, आजचे सत्कार मूर्ती आहेत, त्या सगळ्यांचं जोरदार स्वागत, अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जेव्हा हे सगळ्यांचा सत्कार होत होता, त्यांच्या डोळ्यात जी काही खुशी दिसत होती, एक सन्मान घेतल्यानंतर जो काही आनंद होता, खूप छान वाटलं ह्या बघून. आणि या सगळ्यांना मला एक सांगावंच वाटतं की ही सुरुवात आहे तुमची, ही पहिली पायरी आहे, ही पहिली स्टेप आहे. या पायरीवर जसं तुम्ही पाऊल ठेवलंय, फक्त असंच कंटिन्युअस चालत राहा. ही पहिली पायरी आहे. फक्त चालायचं आहे, चालायचं आहे, चालायचं आहे. आणि आमची अशी सुरुवात झाली होती की इथूनच स्टार अचीवरपासून सुरुवात झाली होती आणि आज इथंपर्यंत येऊन पोहोचलोय. असं कधी वाटलं नव्हतं की इथंपर्यंत जाऊ, कारण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नाही ना. आज तुमच्यापैकी बरेच जण बघतात, पण किती जणांना खात्री आहे की मी क्राऊन अँबॅसेडरपर्यंत जाईन? किती जणांना? गुड. व्हेरी गुड, छान. कारण हे आज तुम्ही खूप लकी आहात की तुम्ही हे सगळं पाहिलंय, की हे सगळं मिळू शकतं, इतका सन्मान होऊ शकतो, इतकं पुढं जायला मिळू शकतं. पण आम्हाला तसं, मला तरी कधी वाटलं नव्हतं. हां, सरांना वाटलं होतं की मी पुढं जाणार आहे, कारण त्यांनी जेव्हा अशा काही मीटिंग अटेंड केल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की ह्याच्यामध्ये लाखो रुपये मिळू शकतात. ॲक्च्युली आम्ही येताना ह्याच्यामध्ये सासूबाईंच्या आजारपणामुळे आलो, पण त्यांना जसं बरं वाटलं आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ह्या सगळ्या मीटिंग्स अटेंड केल्या तेव्हा सरांना एक लक्षात आलं की ह्याच्यामध्ये खूप करिअरच्या खूप संधी आहे, आपण याच्यामध्ये खूप मोठं होऊ. आणि त्याच्यामुळे त्यांनी सुरुवात केली. मला सुरुवातीला विश्वास नव्हता. जेव्हा प्रोडक्ट वापरायला सुरुवात केले तर मी तो काळा चहा, हे मला नको, तुम्ही घ्या. पण सर इतके ठाम होते की तुला नको तर नको, पण मला हेच घ्यायचं आहे. आणि त्यांनी ती नेहमी एक ठाम ठेवलं की मला हे खायचंच आहे आणि मला हेच वापरायचं आहे. आणि बस हे एवढंच करत गेलो आणि त्याच्यातून मग हे सगळं विश्व उभं राहिलं. आता तसं पाहिलं तर एक माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, कम्प्युटर लग्नाच्या आधी. त्याच्यात स्कोप नाही म्हणून लग्नानंतर कम्प्युटर केलं. पण एक फक्त होतं की मला चांगलं पैसे मिळावेत किंवा मला चांगलं स्वतःचं इन्कम करावं, ही इच्छा होती. पण जसं की प्रत्येक स्त्रीचं होतं की ते कधी शक्य, म्हणजे घर ही पहिली प्रायोरिटी राहते आणि आपल्याला तेवढं करता येत नाही. आणि मला वाटतं की बऱ्याच जणांचं हे असतं की नाही, जसं काही मनात इच्छा असतात, जसं इन्कमची इच्छा असते, काहीतरी करून दाखवायची हिंमत असते, तेवढं करता येत नाही. पण इथं आल्यानंतर लक्षात आलं आणि ही माझी सगळी दुःख दूर झाली की मी काहीतरी करू शकत नाही. कारण जसं जसं आम्ही याच्यामध्ये पुढं गेलो, सरांनी एकच ठरवलं की हेच प्रोडक्ट वापरायचे, मीटिंग अटेंड करत जायच्या, कंटिन्युअस मीटिंग अटेंड करणं, तिथे जी काही माहिती मिळते ती लोकांपर्यंत सांगणं, एवढंच करत गेलो, वेगळं काहीही केलं नाही. आणि हे करत गेलो आणि त्याच्यानंतर जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा मला कुठं जरा ठीक आहे बाबा, ह्याच्यात काहीतरी आहे. त्याच्यानंतर जेव्हा फॉरेन ट्रिप मिळाल्या, विमानात बसायला मिळालं, अरे बापरे, ह्याच्यात खूपच काही आहे. कारण हे आपण करणारे एकटं नाही, अख्खं जग याच्यामध्ये आहे, हे लक्षात आलं. आणि DXNचं खरं स्वरूप, मोठं स्वरूप लक्षात आलं. केवळ जेव्हा आपण ह्या छोट्या मीटिंगमध्ये येतो तेव्हा आपल्याला एवढी आयडिया नसते. आज तुम्ही छोटा सन्मान घेताय, म्हणजे पहिला सन्मान घेताय, हा पण खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि इथून खूप काही होऊ शकतं. फक्त तुम्ही बरोबर राहा, एक एक पाऊल चालत राहा. मध्ये खूप खड्डे येतील, अडथळे येतील, पण चालायचं आहे, एवढा एकच निर्धार करून ठेवा आणि हे सगळं स्वप्न पूर्ण होतीलच होतील. आणि ह्याच्यासाठी फक्त काय करायचंय, घरातले पहिल्यांदा प्रोडक्ट यूज करायचे. भरपूर प्रोडक्ट खा, कारण हे खाणं गरजेचं पण आहे, नाही नुसतं बिझनेससाठी नाही. कारण आज जी काही सध्या हेल्थची कंडिशन आहे, तर आपले सगळे प्रोडक्ट असे आहेत की आपल्याला हेल्थचा खूप बेनिफिट देत आहेत. आज जेव्हा प्रत्येकजण पैशासाठी इतकी भेळमिसळ करते, वेगवेगळे कसेही प्रोडक्ट बनवत आहेत, त्यामुळं राईस ब्रँड तेलासारखे असे जे चांगले पदार्थ आहेत ते आपण नक्की वापरले पाहिजेत. अगदी आपली साधी पेस्ट, अगदी मागच्याच महिन्यात एक लेडीज म्हणाली की माझे लाखो रुपये खर्च करून जो प्रॉब्लेम बरा नाही झाला तो माझ्या 300 रुपयाच्या पेस्टला कळला. मग हे जर का बेनिफिट होत आहे तर मग आपण हे लोकांपर्यंत का नाही पोहोचवायचं? त्यामुळे भरपूर प्रोडक्ट वापरा आणि
ज्यांना वाटतंय ना की मला पण काही करायचं आहे, तर त्यांना विचारा की तुमची पण काही स्वप्न आहेत का, तुम्हाला काही करायचं आहे का? तर चला मग त्यांना तुम्ही पण घरातले फक्त प्रोडक्ट बदला. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. हा सिम्पल फॉर्म्युला आहे आणि ह्याच्यातूनच जसं आपल्याला रफिक सरांनी सांगितलं की फक्त घरातले प्रोडक्ट बदलून तुम्ही मोठा बिझनेस उभा करू शकता. काही लाखो रुपये खर्च करायची गरज नाहीये आणि हे काम फक्त घरातल्या स्त्रियाच करू शकतात, कारण ही इंडस्ट्री आपली आहे. घरात काय सगळं वापरायचं आपल्याला माहिती आहे ना, मग हे आपण करत जायचं. आणि एका स्त्रीने फक्त ठरवलं ना, फक्त ठरवलं, ती इकडचा डोंगर तिकडं करते, बरोबर आहे. काहीही करू शकते, पण तिने नाही ठरवलं तर तिच्याच्याने काडी पण उचलत नाही, बरोबर आहे. तर तुम्ही ठरवा की मला ह्याच्यात खूप मोठं करायचं आहे. इतके मोठे मोठे सन्मान मिळतात, अक्षरशः खूप भरून वाटतं की आपल्याला एवढं छान प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळं विदाऊट लाखो रुपये खर्च करता फक्त चालत राहा, प्रोडक्ट यूज करा आणि लोकांना डिस्ट्रीब्यूट करा आणि असं करणाऱ्या लोकांचं एक जाळं तयार करा, एक ग्रुप तयार करा. ओके, सो ग्रो क्राऊन अँबॅसेडर. थँक्यू.